त्यामुळे आता कशा पद्धतीने सीआयडी कडनं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तपास पुढे नेला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच निमित्ताने दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भातली। प्राजक्ता माळी संदर्भात एक मोठी बातमी समोर येत असून मंत्री पंकजा मुंडे यांनीही आता प्राजक्ता माळीचं समर्थन केलंय। पवित्र प्राजक्ताची फुलं असं म्हणत साहित्यिक भाषेतलं ट्विट पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत प्राजक्ता माळीचं त्यांनी समर्थन केलेलं आहे। तसंच स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जात असल्याचं म्हणत आमदार सुरेश धस यांनाही पंकजा मुंडेंनी टोला लगावलाय। पंकजा मुंडे यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात। चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्या हे थांबणं शक्य आहे ना, पण कायद्यानं नियमानं।